हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे फार्मॅकोडायनेमिक. सो टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. बॅक टू दी पॉईंट, आजचा आपला टॉपिक आहे फार्मॅकोडायनेमिक. यामध्ये आपल्याला फार्मॅकोडायनेमिकची डेफिनेशन्स आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे फार्मॅकोडायनेमिकचं, तर हे दोन टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. प्रिव्हियसली आपण जनरल फार्मॅकोलॉजी हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण जनरल फार्मॅकोलॉजीच्या ब्रांचेस पाहिल्या होत्या. दोन टाईपच्या ब्रांचेस आहेत. फर्स्ट आहे फार्मॅकोकायनेटिक आणि सेकंड वन फार्मॅकोडायनेमिक. लास्ट लेक्चरमध्ये आपण फार्मॅकोकायनेटिक जो आहे ब्रांचेस किंवा टाईप्स ऑफ जनरल फार्मॅकोलॉजी, तर फार्मॅकोकायनेटिकचा हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. आणि आज आपण बघणार आहोत फार्मॅकोडायनेमिक. सो सिम्पल आहे. फार्मॅकोडायनेमिक म्हणजे काय? यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स जे आहेत याचा स्टडी केला जाणार. म्हणजे टू स्टडी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स ऑफ ड्रग्स इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोडायनेमिक. और अजून एक डिफाईन आहे याची, टू स्टडी effect of drugs on body is also known as pharmacodynamic. अपोजिट असणार. फार्मॅकोकायनेटिकमध्ये काय आहे? टू स्टडी इफेक्ट ऑफ बॉडी ऑन ड्रग्स, अँड फार्मॅकोडायनेमिकमध्ये टू स्टडी इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन बॉडी इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोडायनेमिक, अँड टू स्टडी mechanism of action of drug is also known as pharmacodynamic. सो आपण इथे डिफाईन बघू. दोन डिफाईन आहेत. फर्स्ट आहे टू स्टडी द इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन बॉडी इज नोन ॲज फार्मॅकोडायनेमिक, अँड सेकंड आहे टू स्टडी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स ऑफ ड्रग्स इज नोन ॲज फार्मॅकोडायनेमिक. सो नेक्स्ट आहे, आता फार्मॅकोडायनेमिकमध्ये काय तर ड्रगच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनचा स्टडी केला जातो. सो मग आता हे जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स जे आहे तर ते क्लासिफाय झालेलं आहे दोन टाईपमध्ये. फर्स्ट आहे रिसेप्टार मेडिएटेड मेकॅनिझम, अँड सेकंड वन आहे नॉन रिसेप्टार मेडिएटेड मेकॅनिझम्स. तर रिसेप्टार्स म्हणजे काय? रिसेप्टार्स जे आहेत तर इट इज अ सेल्युलर मॅक्रोमॉलिक्युल्स हुज फंक्शन इज रिस्पॉन्ड टू केमिकल सिग्नल्स. जे रिसेप्टार्स आहेत तर ते रिसेप्टार्स हे एक सेल्युलर मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, आणि जे पण ब्रेन किंवा नर्व सिस्टीम्समधनं जे पण सिग्नल्स असतात, केमिकल सिग्नल्स जे असतात निघतात, तर त्याला एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देणं, तर हे रिसेप्टार्सचं फंक्शन आहे. सिम्पल डिफाईन आहे रिसेप्टारची सुद्धा. इट इज अ सेल्युलर मॅक्रोमॉलिक्युल्स हुज फंक्शन इज रिस्पॉन्ड टू केमिकल सिग्नल्स. आता हे जे मेकॅनिझम जे आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स जे आहे तर ते दोन टाईपमध्ये क्लासिफाय झालेले आहेत. फर्स्ट आहे रिसेप्टार मेडिएटेड mechanisms. So receptor mediated mechanisms, it means it involves cell specific binding to ligand. जे सेल्स आहेत तर त्या सेलची डिरेक्टली एक स्पेसिफिक बाइंडिंग्स होणार लिगांड सोबत इज ऑल्सो नोन ॲज रिसेप्टार मेडिएटेड मेकॅनिझम्स. यामध्ये लॉक अँड की मॉडेल्स ऑफ रिसेप्टार्स इन्क्लुडिंग आहे. लॉक अँड की मॉडेल्समध्ये फर्स्ट आहे ॲफिनिटी, सेकंड वन आहे इफिकसी, देन आहे लिगांड, ॲगोनिस्ट, अँटागॉनिस्ट अँड पार्शियल ॲगोनिस्ट. सो वन बाय वन आपण लॉक अँड की मॉडेलची रिसेप्टार डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आहे ॲफिनिटी. So affinity, it means drugs have a capacity. It means drugs have capacity to produce complexes to receptors is known as affinity. सो ॲफिनिटी इट मीन्स काय? ड्रगची कॅपॅसिटी आहे टू प्रोड्यूस कॉम्प्लेक्सेस टू रिसेप्टार्स इज ऑल्सो नोन ॲज ॲफिनिटी. सेकंड वन आहे इफिकसी. इफिकसी इट मीन्स ड्रग्स हॅव ॲबिलिटी टू ट्रिगर फार्मॅकोलॉजिकल रिस्पॉन्स. To trigger pharmacological
response is also known as efficacy. Third one आहे ligand. So ligands, it means ligands have a capacity to attack or binds any sites is also known as ligand. Then next आहे agonist and antagonist. ॲगॉनिस्ट आणि अँटेगॉनिस्ट हे ज्या दोन टर्म आहेत तर त्या प्रिव्हियसली सुद्धा आपण ANS सिस्टीम्समध्ये डिस्कस केलेल्या होत्या. त्यामध्ये जो आपण सिम्पॅथोमायमेटिक टॉपिक बघितला होता त्यामध्ये आपण ॲगॉनिस्ट आणि अँटागॉनिस्ट हे दोन्ही टॉपिक आपण म्हणजे याच्या ज्या डिफाईन आहेत तर त्या आपण बघितलेल्या होत्या. सो ॲगॉनिस्ट म्हणजे काय, यामध्ये ड्रग्ज हॅव अ कॅपॅसिटी to bind receptors and show activity. आणि ॲगॉनिस्टच्या अपोजिट अँटागॉनिस्ट म्हणजे जो ड्रग्ज आहे तर तो रिसेप्टरला बाइंड होणार, म्हणजे जो ड्रग्ज आहे तर तो बाइंड होणार रिसेप्टरला, बट आफ्टर बाइंडिंग तिथे कोणतीच ॲक्टिव्हिटी शो होणार नाही. डोंट शो एनी ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो नोन ॲज अँटागॉनिस्ट. सिम्पल डिफाईन आहेत लॉक अँड की मॉडेल्समध्ये. फर्स्ट आहे ॲफिनिटी. इट मीन्स ड्रग्ज हॅव अ कॅपॅसिटी टू प्रोड्यूस कॉम्प्लेक्सेस टू रिसेप्टर्स. ॲफिनिटीमध्ये फक्त हे दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे. ड्रगची कोणती कॅपॅसिटी, ड्रग्स तर कॉमन आहे सगळ्यांमध्ये आपण बिकॉज आपण ड्रगचा स्टडी करणार आहोत म्हणून. सो यामध्ये कॅपॅसिटी आहे टू प्रोड्यूस कॉम्प्लेक्सेस टू रिसेप्टर. 3 वर्ड्स लक्षात ठेवायचे. प्रोड्यूस कॉम्प्लेक्सेस टू रिसेप्टर्स इज ऑल्सो नोन ॲज ॲफिनिटी. एफिकसीमध्ये काय आहे, हॅव अ ॲबिलिटी टू ट्रिगर फार्मेकोलॉजिकल ॲक्शन. ट्रिगर फार्मेकोलॉजिकल रिस्पॉन्स or actions is also known as efficacy. And ligands, it means have a capacity to attack or bind any site. Attack or bind any sites is also known as ligand. ॲगॉनिस्ट आणि अँटागॉनिस्टमध्ये ॲगॉनिस्टमध्ये काय होणार, ड्रग्ज हॅव अ कॅपॅसिटी टू बाइंड अ रिसेप्टर. जो ड्रग आहे तर त्याची कॅपॅसिटी आहे रिसेप्टरला बाइंड व्हायची. रिसेप्टर्स म्हणजे काय आपण बघितलं, इट इज अ सेल्युलर मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत आणि हुज फंक्शन्स टू रिस्पॉन्स केमिकल सिग्नल्स. सो ड्रगची कॅपॅसिटी आहे टू बाइंड अ रिसेप्टर. रिसेप्टरला बाइंड्स होणार आणि आफ्टर बाइंडिंग दे विल शो ॲक्टिव्हिटी. आणि ॲगॉनिस्टच्या अपोजिट अँटागॉनिस्टमध्ये ड्रग जो आहे तो रिसेप्टरला बाइंड्स होणार बट आफ्टर बाइंडिंग दे विल नॉट शो एनी ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो नोन ॲज अँटागॉनिस्ट. देन नेक्स्ट आहे नॉन रिसेप्टर मेडिएटेड मेकॅनिझम्स. फर्स्ट आहे रिसेप्टर मेडिएटेड मेकॅनिझम्स आणि सेकंड वन आहे नॉन रिसेप्टर मेडिएटेड मेकॅनिझम्स. सो नॉन रिसेप्टर मेडिएटेड मेकॅनिझम्स म्हणजे काय, तर हाऊ ड्रग्स प्रोड्यूस इफेक्ट थ्रू डायरेक्ट फिजिकल अँड केमिकल इंटरॅक्शन्स विथ द बॉडी. आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन जो ड्रग आहे तर तो ड्रग डायरेक्टली फिजिकली किंवा केमिकल इंटरॅक्शन्सने ड्रगवरती बॉडीवरती कोणता इफेक्ट शो करतो इज ऑल्सो नोन ॲज नॉन रिसेप्टर मेडिएटेड मेकॅनिझम्स. आता फिजिकल आणि केमिकल ना, सो फिजिकल अँड केमिकल ॲक्शन्समध्ये फिजिकलमध्ये फर्स्ट आहे ऑस्मोसिस. मल्टिपल याचे ऑप्शन्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत बट मी एकच घेतलेला आहे. सो फिजिकलमध्ये आहे ऑस्मोसिस इट मीन्स ड्रगची मुवमेंट असते हायर कॉन्सन्ट्रेशन्सपासून लोअर कॉन्सन्ट्रेशन्सपर्यंत इज ऑल्सो नोन ॲज ऑस्मोसिस. एक्झाम्पल आहे MgSO4 मॅग्नेशियम सल्फॉक्साईड. देन आहे केमिकल ॲक्शन्स. केमिकलमध्ये न्यूट्रलायझेशन्स इट मीन्स जे एक्सेसिव्ह सिक्रेशन्स आहे HClचं तर त्याला न्यूट्रल करणं. आणि एक्झाम्पल आहे अँटॅसिड्स. आपण प्रिव्हियसली अँटी अल्सर्स एजंट्स बघितले होते तर त्यामध्ये ह्या ज्या टर्म आहेत तर त्या डिस्कस केलेल्या आहे. क्लासिफिकेशनचा पार्ट होता, सेकंड क्लास होता न्यूट्रलायझेशन्स म्हणजे आणि एक्झाम्पल्स आहे अँटॅसिड्स. सो फार्मॅकोडायनॅमिकमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आणि पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक अँड शेअर करा.
जो आपला जनरल फार्मॅकोलॉजी टॉपिक होता तर तो कंप्लीट झालेला आहे. त्यामध्ये आपण एक क्विक रिवाईज जर केलं तर त्यामध्ये आपण जनरल फार्मॅकोलॉजी, आपला हा जो टॉपिक होता जनरल फार्मॅकोलॉजी, यामध्ये आपण डेफिनेशन्स, ऑब्जेक्टिव्ह स्कोप्स ऑफ जनरल फार्मॅकोलॉजी, देन व्हेरियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ जनरल फार्मॅकोलॉजी, बायो अवॅबिलिटी अँड ब्रांचेस ऑफ फार्मॅकोलॉजी जे आहेत त्यामध्ये फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनॅमिक हे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आणि यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, तसेच तुम्ही व्हिडिओजमध्ये सुद्धा बघू शकता. थँक्यू.